काय मंडळी भुवानी काही आपले विषय मांडले किंवा काही मुद्दे मांडले, अतिशय सुंदर मुद्दे मांडले. पण काय विषय बुवा, जे तुम्ही बोलताय ते काळाची गरज आहे. जे तुम्ही बोलताय ते काळाची गरज आहे, पण आमला गरज नाही. जे बोलताय ते कशाला बुवा, जे बोलताय ते काळाची गरज आहे, पण हल्लीच्या या पिढीला त्याची गरज नाही. कारण भजनाची पद्धत बदलली बुवा, त्या पद्धतीनुसार आपल्याला जायला लागतंय. पण आमचा ह्या अनुभवाने पडला पहिल्यापासून संस्कार नाही आमच्यावर, त्याच्यामुळे हे गोष्टी होत नाही आमच्याकडनं. आता बुवा जर हा डबलबारीचा सामना आहे, बुवा आपल्या बाजूने अगदी योग्य वाढल्यावर आहे. पण काय आहे या डबलबारीमध्ये, सध्याच्या डबलबारीमध्ये त्या म्हणजे बुवा नाही, आता कमी लोकांना कमी आवडायला लागलं. जोपर्यंत झेंगाट होत नाही तोपर्यंत बुवा भजन झाल्यासारखा वाटणारच नाही. पण परिस्थिती व्हायच्या म्हणून सांगितलं, खर्या लावला इथे सुरुवात तुला करायला लागते. तू मारल्यासारखं करून मी रडल्यासारखं करतोय, ह्या गोष्टी आता करायला लागते. लक्षात आता एकमेकाच्या चुका काढणं हा विषय नाही, कारण चुका आपल्याकडे घडतच नाहीये. त्याच्यामुळे विषय नाही, फक्त काय आहे की सध्या वेळ नाही आहे कोणाला, सध्या कोणाला वेळ नाही आहे. त्या देवासाठी सुद्धा वेळ नाही आहे. काही काही ठिकाणी रात्रभर गाव मंदिरामध्ये असतो, पण काही काही ठिकाणी असतं कोणत्या मंदिरामध्ये नसतं. ही परिस्थिती त्याची आहे नाही का. भजनाचं अतिशय सुंदर बुवा ह्या गोष्टी सांगितल्या, गर्वाच्या विमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या ते योग्य आहेत बुवा. पण त्या जागेवर काय योग्य आहे, पण काय बुवा की आता डबलबारी म्हटलं की बोलावंच लागतं एकमेकाबद्दल. पण काय माणूस जो माझ्या समोर आणून ठेवला ते का बघितल्यावर असं वाटतच नाही का काहीतरी बोलावं, म्हणजे मनोमन इच्छा होत नाही. देव माणूस आपल्या समोर देवा बोलायचं म्हणजे माझ्या भक्ता खूप जीवावर जातो, आकार जड जातात. बरं डबलबारी म्हटलं मग काही वाईट बोलतच नाही ना, कारण नाही बोलतोय तर मग बाकीचे थांबले घेऊन नाही थांबायचे, असा विषय आहे. असं काय जास्त अनुभव, पण एकमेकांनी बोललं की डबलबारी होतं ही आता आपली धारणा झालेली आहे नाही का. पण एकमेकाला न बोलता सुद्धा त्या बारी करता येते नाही का. पण आता काय कालाय तस्मै नामा म्हणतात सगळेजण, कालाय तस्मै नामा, कालाय तस्मै नामा. मग त्याप्रमाणे आपण आता या गोष्टी बंदच चालले बुवा. आज आम्हाला कडकवानी भजन दाखवली आहे, पाचळवानी भजन दाखवली, विलासकडकवानी भजन दाखवली. तेव्हा त्या भजनात आपण जायचा प्रयत्न करतोय, पण आम्ही जी भजन दाखवतोय त्याच्या पुढची पिढी कशी जाते हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला सार लावता येत नाही बुवा, त्याला सार लावता येत नाही, त्याचं कॅलेंडर फुला त्याला सार लावता येत त्याचं कॅलेंडर फुला. पण जो जागरूक काढला एका माणसावर विचारित नाही. ही परिस्थिती सध्याची आहे नाही का. म्हणून या गोष्टी आता कसं आहे, आता देवळासारखी आता ही मंदिरं एवढी उभारली, का उभारली बुवा, हा आपला धर्म टिकवण्यासाठी, हा आपला धर्म टिकवण्यासाठी. एवढं भव्य देव मंदिर आहे बुवा. या गावाचं जर कौतुक करावं असं वाटेल बुवा, तर एवढं तुम्ही या शब्दात सांगेल, दोन्ही शब्द सांगेल की निसर्गरम्य कोकण, निसर्गरम्य कोकण हे आमचा अभिमान आहे. निसर्गरम्य कोकण हे आमचा अभिमान आहे. आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे माझी जान आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमची जान आहे. आणि संपूर्ण देवगड तालुक्यातील किंजवडे गाव, संपूर्ण देवगड तालुक्यातील किंजवडे गाव म्हणजे आमच्या या संपूर्ण कोकणची शान आहे. आमच्या संपूर्ण कोकणची शान आहे. आणि ह्या गावामध्ये, ह्या गावाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही मांडणारच आहे. एक सुंदरता घडलेल्या गावाला गेलाय, तुम्ही ऐकून थांबा. महत्वाचा काय केली प्रसाद झाला. आमचा बरोबर वेळ दिली की 10 मिनिटं भजनाला, 10 मिनिटं रुपावणीला, अर्धा तास गजराला आणि बाकीचं जो उर्वरित काम आहे मी सांगतानाच सांगितलं एकदा, तुम्ही 10 मिनिटं सगळ्याला वेळ दिला ना तर या पब्लिकसाठी पण वेळ द्यावा. त्याने पुरा भजन होईपर्यंत कोणी जायचं नाही. मी देवीची शपथच घालते त्या सोळदाई मंदिरात, या देवीची शपथच कोणी जायचे का. कारण कसं आहे, श्रोते नाही, भजन रसिक नाही तर माझ्या भजनाला तो अर्थ नाही. आणि आपल्या भजन करण्यास सुपारी घेऊन जाणार का भजन आहे. जोपर्यंत भजन रसिक आम्हाला काही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत भजन होणार नाही. आणि आता आमचं दुर्दैव आहे, आम्ही चांगला देऊन जातात, चांगला देऊन जातात, पण सध्या लोकांना चांगलाच होतो. आता मी तर तुमच्या मानावर बसल्या तर पहिल्यापासून ही गरज आहे. उठून गेला नसता परिस्थिती आहे. तुम्ही माझ्या मानावर नसतात ना, पण गेला नसता. आता गाडी घातला असतात तरी पण लोकांना आवडतात. पण आता आमचा जमत
आमचा कोणत्याही विषय नाही, पण कितपर्यंत बोलावं जे आम्ही बोलतो ना मंडळी, जे आम्ही बोलतो हे आमचं तोंड आहे, जे आम्ही बोलतोय हे आपलं म्हणजे बोलायला काय, बोलणं ही फक्त कला आहे बुवा, बोलणं ही फक्त कला आहे. आणि काय बोलावं बुवा हे संस्कार आहे. काय बोलावं हे संस्कार आहे. आणि प्रत्येक भजनी कलावंताला आम्ही शिकून गेला तर बुवा होतं नाही. तुका लय समजता, तुका लय समजता ही आता लोकांना बुवा उत्तर आम्हाला मिळणार आहे नाही का. म्हणून ह्या लोकांना न शिकवणार मला आपण आपला करायचं वाट धरायची. काय परिस्थिती कशी आहे ना बुवा, कारण भजनाबद्दल किती सांगावं, कारण आता दिवस तसेच बुवा. तुम्ही जे सांगता व्यसनाचं सांगता ना बुवा, काय सांगतो तुमचा व्यसनाबद्दल, ते तिची बारी होती तरळ्यात गेले, तरळ्याच्या आमच्या सीएनजी पेट्रोल पंपवर आम्ही त्या सीएनजी भरलो बुवा. काय विषय बघा सांगते तुम्ही, व्यसनाचे कसे विषय असतात. आणि त्या थोडं वेळ होतो सीएनजी भरून, म्हणून मी आपलं टॉयलेट मध्ये गेलेले, त्या टॉयलेट मध्ये ह्यो नुसतं बाटली मी बोलले ह्यो जे गुलाम होय जे दारू बसलेलं असतं ते नक्की दारू खातात का, चकना बिकना म्हणतात ना मग ते ही दारू घेऊन नाही का टॉयलेट मध्ये येऊ लागतात, मग ते खातात का ते घरात, मग लय मोठा प्रश्न पडतो. पण ह्या मला वाटतं की चोरून करणारे या गोष्टी लोकांना राजरोस करतो. वर विमानचं सांगितलं बघा या गोष्टी नाही पाहिल्यासारख्या जातात. तुम्ही सांगा विमानचे जेवढे कार्य करतो ते दुखावले गेले त्याच्यात, विमानचे जेवढे कार्यकर्ते दुखवले गेले ना त्याच्यात. आता पहिल्यासारख्या सांगण्यासारखी गोष्ट करून नाही. पूर्वीची माणसं बुवा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जर येलो आणि तो जर एखादा पोरगं तंबाखू माहीत असतो तर तो माणूस इल्याबरोबर तो तंबाखू टाकून जाणारी पिढी होती बुवा, ती तंबाखू टाकून जायची. आता तसं नाही बरोबर ना, ते बघा पडलं तुम्ही कसं काय, तुम्ही मोठे असतो पण ती पिढी होती ती समोर माणसाला वयस्कर ती तो तंबाखू टाकायची. आता विषय नाही, आता समजा याला तंबाखू म्हणून घेतले आहे, तंबाखू म्हणून घेतले आहे, समोर सुद्धा एखादी व्यक्ती येईल मोठी वयस्कर तर तो त्याचा विचार करो बाबा सुनो हा काय, तो त्याचा विचार बाबा सुनो हा काय, म्हणजे ही आताची पिढी आहे बुवा. त्यामुळे आताच्या पिढीमध्ये शांतपणे शिकवून झाल्यामध्ये एवढा आमचा विषयच नाही का. आपण एकमेकांवर काय केलं माहिती, मारामारी वगैरे खेळता, कबड्डी वगैरे खेळता, कबड्डी खेळतात का नाही आपण कबड्डी सध्या ह्या क्षेत्र या गाव असणार ना, या गावात म्हणजे त्या गावाबद्दल काय नाही असं नाही बुवा, या गावात काय नाही असं नाही. म्हणजे आमच्या कोकणातील सर्व गुण संपन्न कुठलं गाव असेल तर हे किल्लेवडे गाव नाही का. कुठल्या बाबतीत कमी नाही, तो दशावतार असू दे, ते फुगड्या असू दे, ते समय नृत्य असू दे, ते भजन असू दे, ते क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, म्हणजे एकही गोष्ट या गावातून. आणि म्हणून हे दर्जेदार कलावंत बुवा या गावाला आम्हाला दिलेले आहे. समय नृत्य बुवा गुजरातला लावलेलं आहे हे म्हणलं बरोबर ना. साधी म्हणजे त्या जोरदार काळाला उपस्थित जेवढे तेही तुम्ही काळा वाढवा. आपल्या गावाचा कोकण आहे, वैभव आमच्या कोकणचं, ते वैभव आमच्या कोकणचं गुजरातला नाव गेलं ही साधी गोष्ट नाही बुवा. पाटील पाणी परदेशात जाऊन भजनं केली, मच्छिंद्र कांबळेंनी परदेशात जाऊन आपल्या मालवणी या भाषेचा ढंका फिरवला. आणि त्याचप्रमाणे हे जे आपल्या या पावलादेवी या किल्लेवडे गावचे समय नृत्य त्यांनी आपला लौकिकानुसार अगदी गुजरातमध्ये जाऊन थेट आपल्या ही कला सादर केली. साधी गोष्ट नाही, आम्ही बरोबर पुण्यवंत आहोत, भाग्यवंत आहोत. या ठिकाणी अशा या पवित्र स्थानी आम्हाला भजन करायची एक संधी मिळते. आम्हाला बोलता येतो मंडळी, बोलता येतं, पण काय आहे जागा बोलची लागतात. या देवी आम्ही जर बोलतो तर देवी आवडतात काय हे आपल्या विचार बोलू लागतात. आम्ही भगवंतासाठी भजन करतो, आम्ही हे भजन नसते असेल तरी भगवंतासाठी सुद्धा. तर हे आता ही जी संस्कृती पाहिजे एवढी वर्ष 10 वर्ष ही संस्कृती पाळणारे हे गाव आहे. आणि या गावामध्ये भजन करून आम्ही हिंगाणा जर केला ही पवित्रता नष्ट करण्याचं एवढं पातळ आमच्या मागे लागेल, आमच्या मागे लागेल. म्हणजे साधी गोष्ट नाही. तुम्ही एवढा जो खर्च केला, एवढं तरी सगळं सांभाळताय, एवढी तिची पूजा अर्चना करताय. आमच्या बुवांमध्ये ना तुमचं खोटाला सांगायचं आमच्या बुवांमध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे एकट्यामध्ये की ह्या सगळ्या पुण्याचा नाश आहे एकटं बुवा करू शकते. एवढी ताकद बुवा आमच्यामध्ये असतात. फक्त एक शब्द मुखातून लावले एवढी ताकद आमच्या या बुवांमध्ये सामर्थ्य असतात. म्हणून आपण ज्या गोष्टी करतो, आज भजन कोणाला आवडते कोणाला नाही आवडते विषय नाही, पण नक्कीच एवढं सांगू शकेल आज जी भजन आम्ही करतोय ना ते देवीला मात्र नक्की आवडते, देवीला मात्र नक्की आवडते त्या भजना. म्हणून त्याप्रमाणे आपण भजन रूपाचा भंग, जलाचा भंग
अतिशय सुंदर सुरुवातीला फक्त एक बोल तुझ्याकडे चुकी झाली ती भोगी होती मला काही गावच नाही जरा माझी बाबा पुस्तक काय तुम्हाला शिकवत नाही बुवा किंवा हा विषय नाही विषय फक्त सांगतो थोडासा किती वेळ काढताय वाईट काही रागावला तरी चालेल वाईट काही बोलला तरी चालेल म्हणजे काहीतरी बोला एकदम असं मला या करू नको